हवन. हॅपी मकर संक्रांत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आमचे तीळ सांडवू नका, आमच्याशी भांडू नका. तर का म्हणता माझ्या लाडक्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आहे मकर संक्रांत. संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. संक्रांत आली का पोरांना फक्त एकच काम, घ्यायचं पतंग आणि उडवायचं. म्हणून इकडे नम्या पण मस्त पतंग उडवत आहे. उद्या आहे वानवाटणी म्हणजे हळदी कुंकवाचा प्रोग्राम. उद्याची तयारी आजपासूनच चालू आहे. उद्याचं ब्लॉग नक्की पहा, बाया किती येल पाडते तर दाखवतो. इकडे काकू वगैरे बनवत आहेत चिवडा, आणि माझ्या तर घरी कालच चिवडा बनवून रेडी पण झाला. तुमचा झाला का चिवडा बनवून कमेंटमध्ये नक्की सांगा. नसेल बनवल्या तर बनवून टाका आणि मला खायला पण बोलवा. इकडे वहिनीचा तिळगुळ पण बनवून झाला आणि बनवत आहे मस्तपैकी लाडू. तुमच्या पण घरी लाडू बनवले असतील, आणून द्या तुम्ही मला लाडू, तिळगुळ, चिवडा. नाही तर मला बोलवा. मग छोट्या म्हणते का अक्का मला मॅगी बनवून दे. मग बनवून दिलं मी छोट्याला मॅगी खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो वाडीकडे. वाडीत गेल्यावर बिट्ट्या नाणे म्हणत शेंगा तोडायला गेला. आणि राध्यानं मी इथं बसलो लसण पाला साफ करत, कारण आयते बनवायचे आहे ना म्हणून. मग रात्री बनवलं मी लसण पाल्याचे आयते. आमच्याकडे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी शेंगा वांग्याची भाजी आणि रात्री आयते. बनवण्याची पद्धत बहुत पहिल्यापासूनच आहे. तुमच्याकडे पण हीच पद्धत आहे का काही वेगळी पद्धत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. तो मिलो हमारे महाशय से जो आयते खाने में बिजी है. तो भेटते नेक्स्ट मिनी ब्लॉग में.